हॅलो, आय एम श्रीपाद. सर्व विद्यार्थ्यांना याच्या अगोदरच्या परीक्षा देताना एक अनुभव आला असेल की इतका अभ्यास करूनही पेपरमध्ये ब्लँक का होतो. सर्वप्रथम आपण याचं कारण समजून घेऊ. आपण ब्लँक होतो जेव्हा आपण खूप सारा अभ्यास घाईघाईत केलेला असतो. डोक्यात माहिती असते पण मनावर स्ट्रेस जास्त असतो आणि स्ट्रेस वाढला की आठवणी बंद होतात. आता हे होऊ नये म्हणून घरी काय करायचं आहे, तर विद्यार्थ्यांनी रोज थोडा अभ्यास करायचा, पण शांतपणे करायचा. सलग अनेक तास अभ्यास नाही करायचा, तर छोटे छोटे सेशन्स अभ्यासानंतर थोडासा ब्रेक करायचा. 2 मिनटं स्वतःला विचारा की मला काय समजलं आहे आणि खरंच समजलं आहे का. याच्यामध्ये पालकांनी काय करायचं आहे, घरात सतत पेपरची चर्चा करायची नाही. किती सिलेबस उरला आहे हा विषय कमी करा. आता समजा इतकं सगळं करूनही पेपरमध्ये ब्लँक झालाच तर काय करायचं, तर विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम घाबरायचं नाही. पहिले 2 मिनटं फक्त श्वासावर लक्ष द्या. सगळे प्रश्न एकदम वाचू नका. जे प्रश्न ओळखीचे वाटतात ते आधी सोडवा. एक उत्तर सुरू झालं की मन उलगडायला लागतं. आणि पालकांसाठी एक गोष्ट, पेपरनंतर मुलाला जज करू नका. तो पेपर संपला आहे, आता आधार महत्त्वाचा आहे. कारण एक्झामपेक्षा मुलांचं मन हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं.